पाटील साहेब, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी माजी सनदी अधिकारी महेश झगडे सर आहेत. झगडे सर आपल्याला सांगणार आहेत की कशा प्रकारे ह्याचं नियमन केलं जातं, शासकीय पातळीवर त्याचे कायदे काय आहेत, नियम काय आहेत, कशा कशा प्रकारचे हे वेगवेगळे निधी लोकप्रतिनिधींना मिळत असतात. गेली अनेक वर्ष अगदी पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा जवळून रविकिरण देशमुख सरांनी हे सगळं बघितलेलं आहे. शिवाय त्यांनी या वेगवेगळ्या माध्यमातून योजनांचा निधी कसा खाली वर्ग केला जातो याचं उत्तम ज्ञान आज रविकिरण सरांकडे आहे. म्हणून त्यांच्याकडून मला विशेषतः ही सगळं जाणून घ्यायचं आहे. सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि ॲडव्होकेट जयेश वाणी सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. मी तुमचं सुद्धा स्वागत करतो. अर्थातच चर्चेची सुरुवात मला करायची आहे ती नागेश पाटील अष्टीकर यांच्यापासून. पाटील साहेब, तुम्ही सत्तेमध्ये जात असताना, विरोधाची वस्त्र खाली ठेवत असताना तुम्ही असं म्हणालात की आमच्यावरती अन्याय होत होता, आम्हाला निधी दिला जात नव्हता. पण आकडे असं सांगतायत की जो निधी तुम्हाला मिळाला एक खासदार म्हणून, तो सुद्धा तुम्ही खर्च केला नाही. मग प्रश्न उपस्थित केला जातोय की तुम्ही केवळ बतावणी केली का, थाप मारली का की आम्हाला निधी मिळत नाहीये? नाही, असे हे जे आपण म्हणता की निधी खर्च झाली नाही, हे थोडंसं अर्धवट आहे. निधी खर्च आमच्याकडे शिल्लक राहूच शकत नाहीये. पण काय तुमच्याकडे जे आकडे दिसतायत की जे एवढी निधी शिल्लक आहे, एक 1.5-2 महिन्यापूर्वी आम्हाला दुसऱ्या वर्षाचा हप्ता 5 कोटी रुपयाचा आलेला आहे. आणि ज्या दिवशीपासून आलाय त्यापासून पोर्टल चालू नाहीये. बर. आणि मागलचा जो निधी आहे त्याच्यापैकी फक्त माझ्या हिशोबाने 1.5 कोटी का काहीतरी शिल्लक आहे, जो रेशो सांभाळावा लागतो की शैक्षणिक वर किती खर्च करायचा आहे, पाणी पुरवठ्यावर किती खर्च करायचा आहे. आणि तो या दरम्यान तो मॅच करायला वेळ वगैरे मिळाला नाही, म्हणून ते एक 1.5 कोटी रुपये शिल्लक आहेत. बाकीचा सर्व निधी खर्च झालेला आहे. पण तो जो तुम्हाला दिसतोय त्याच्यावर शिल्लक आहे, ते काम पूर्ण झाल्याशिवाय तो निधी त्या खात्यातून संबंधित कॉन्ट्रॅक्टरला किंवा त्या गावाला किंवा त्या ग्रामपंचायतला वर्ग होत नाही. त्यामुळे तो तुम्हाला निधी शिल्लक दिसतोय. ऍक्च्युअली सगळी इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा जो हक्काचा निधी होता तो मिळाला आणि तुम्ही तो खर्च केला असं तुमचं म्हणणं आहे. बाकी आणखी कुठला निधी असा आहे जो निधी तुम्हाला मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे? निधी असो किंवा मग राज्यातून मिळणाऱ्या विविध योजनेसाठी विविध मंत्रालयातून मार्फत जो मिळतो तो निधी मिळत नाहीये. डीपीडीसीचा निधी नाही मिळाली म्हणून हमेशा मी प्रत्येक वेळेस खूप चॅनलला सुद्धा बोलून दाखवलं आणि सगळ्याला बोलून दाखवलं. सर, एक महाराष्ट्रातली जनता आज खूप बारकाईनं तुम्हाला ऐकतीये आणि मला हा प्रश्न विचारणं क्रमपात्र आहे. महाराष्ट्राला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, कोण आहेत हे झारीतले शुक्राचार्य जे लोकप्रतिनिधींना निधी देत नाहीयेत, त्यांच्या निधीला अडवून बसलेले आहेत? कोण आहेत ही लोक? नाही, कोण आहेत म्हणण्याचा विषय नाहीये. तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे की विरोधी पक्षाला निधी नाही द्यायचा हेच ट्रेंड सगळीकडे चाललेलं होतं. आणि हे ट्रेंड काय लपून राहिले का? तुम्हाला काही माहिती नाही का? सगळ्यालाच माहिती आहे. आणि त्याला एक माणूस असा कसा शोधायचा की कोण म्हणलं कोण नाही? ज्या त्या जिल्ह्याच्या ज्या त्या पालकमंत्र्याकडे जे डीपीडीसीचा निधी असतो आणि ज्या ज्या मंत्र्याकडे जे ग्रामीण व्यवस्थेला पैसा देण्याची मुभा असतो, ते सगळेच आहेत. ते काय एक नाव कसं बोलता येईल? बर. पाटील साहेब, एक सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न, आज महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य आमदार जवळपास सत्ताधारीच आहेत, बरोबर? बहुसंख्य, फक्त खासदारांची संख्या थोडीशी कमी होती, आता ती पण बऱ्यापैकी हे झाली. सत्तेमध्ये एवढे सगळे असताना सुद्धा आपल्या मराठवाड्यातलं हिंगोली, आपल्या मराठवाड्यातलं लातूर, आपल्या मराठवाड्यातलं धाराशिव, बीड, हे सगळे जिल्हे आजही अविकसित का आहेत? त्याला जबाबदार कोण आहे? सत्ताधारी आमदार आहेत सर. नाही, आता या टीव्हीच्या माध्यमातून मला प्रश्न जे विचारला त्याचं विश्लेषण खूप मोठं करावं लागेल. त्यामुळं तेवढ्या खोलात न जाता मला माझ्याबद्दलचं जेवढं बोललं तेवढं बरं राहील असं माझं मत आहे. कारण एवढी छोटी चर्चा, तुम्ही जे प्रश्न विचारला तर एवढ्या छोट्याशा एका लाईन मध्ये उत्तर द्या म्हणलं तर ते होणार नाही ना. बरं, ठीक आहे. नसेल तुमच्याकडे आता उत्तर त्याचं तरी हरकत नाही. पण मुद्दा हा आहे ना की आता जर समजा तुम्ही सगळेजण सत्तेत गेलात तर याचा अर्थ पूर्ण 2 मिनिटं, उत्तर नाहीये हे भाग नाहीये, त्याचं विश्लेषण खूप मोठं करावं लागणार आहे.
त्यासाठी मी सांगतोय. ठीक आहे. मला ही चर्चा अशी उथळ पण नाही करायची सर. मी सुरुवातीलाच म्हणालो मला आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे जायचं आहे. कारण महाराष्ट्रातील जनता आज खूप शांतपणे कान देऊन ही चर्चा ऐकणार आहे, ऐकतीये. आणि म्हणून महेश झगडे सर मला तुम्हाला विचारायचं आहे. ते आत्ता म्हणाले की आम्हाला हे दिलं जात नाही आणि सत्ताधाऱ्यांना दिलं जात नाही. ह्याचं नियमन कसं केलं जातं थोडंसं सामान्य माणसाला समजून सांगा. एक साधारणपणे अर्थसंकल्पातला निधी आहे, DPDCचा निधी आहे आणि लोकप्रतिनिधींचा आमदार खासदारांचा निधी आहे. ह्या 3 निधीचं नियमन करण्याच्यासाठी पूर्णपणे वारेमाप अधिकार हे पालकमंत्री, मंत्री, सरकार आणि ह्या सगळ्यांना आहेत की काही प्रशासकीय त्याला नियम सुद्धा घालून दिलेले आहेत जेणेकरून तो बॅलन्स राहील? राजी हे फार सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये खरं म्हणजे की याच्यामध्ये असं काही कन्फ्युजन असण्याचं काही कारण नाही आहे. बर. प्रत्येकाने आपला रोल काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. ग्रामपंचायतीचा रोल काय आहे, पंचायत समितीचा रोल काय आहे, जिल्हा परिषदेचा काय आहे, राज्य शासनाचा काय आहे आणि केंद्र शासनाचा काय आहे. विकास प्रत्येकाने जर विकास करायचा जर म्हटलं तर मग हा विकास कोणी करायचा त्याचं आपल्याला संविधानाने ठरवून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे तो निधी होतो. आता MPLADचा तुम्ही जो म्हटला खासदार निधीच्या बाबतीत म्हटला तो खासदार निधी खरं म्हणजे हा चर्चेचा विषय असूच शकत नाही. आणि महाराष्ट्राच्या जनतेला भोळसट आहे का जनता असं समजून खरं म्हणजे हा विषय चाललेला आहे. बरं, कसं सर प्लीज सांगा. याच्यामध्ये असं आहे की केंद्र शासनाकडून हा निधी दिला जातो खासदारांना कशासाठी की त्यांच्याकडे काही तात्पुरती काही कामं असतील ते करण्यासाठी. ते खरं म्हणजे मेन काम त्यांचं नाही. संविधानामध्ये MPLAD किंवा खासदार निधी नाही किंवा कुठल्या कायद्यामध्ये नाही. हे तात्पुरती वसवून त्यांनी केलेलं आहे. खासदारांचं काम काय आहे हे संविधानामध्ये काय दिलेलं आहे हे ते विसरले आहेत की काय अशी शंका येते. मग आफ्रिकन देशातला आपण हा देश म्हणून आहेत का ही खरंच लोकशाही आहे का? आपल्या देशाचं बजेट जे आहे ते 53.47 लाख कोटी आहे आणि त्याच्यापैकी हा आमदार खासदार निधी जो आहे तो 0.0007% आहे. मग त्याच्यासाठी खासदार आहेत का? नाही. खासदार याच्यासाठी आहेत की हा 53.47 लाख कोटी निधी केंद्र शासन कसा खर्च करत आहे, ते योग्य पद्धतीने करत आहे की नाही, संविधानात दुरुस्ती करताना ते सभागृहात काय बोललं पाहिजे किंवा नवीन कायदे येतात ते काय केले पाहिजेत, नवीन योजना काय आणल्या पाहिजेत, हे संविधानाने या खासदारांना दिलं पाहिजे. की त्यांनी परत गावामध्ये ट्रान्सफॉर्मर आणायचं आणि इथे कन्व्हर्ट बनवायचं याच्यासाठी खासदार केलेले नाहीत. त्याच्यासाठी तुमचे कोण केलेले आहेत? जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि त्या पद्धतीने केलेले आहेत. आता हे ठरवून दिल्यानंतर मग राज्य शासनाने मग पुन्हा त्याच्यामध्ये की आपण असं केलं आहे की गावाचा विकास होण्यासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राने फार हे घेतलं होतं, पुढाकार घेतला होता. मग जिल्हा निधी केला होता की DPC मध्ये केलं होतं. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे ऍव्हरेज जर काढला म्हणजे महाराष्ट्राचा संपूर्ण निधी असो जिल्ह्यासाठी 21,800 कोटी आहे. पण प्रत्येक जिल्ह्याला ऍव्हरेज हा 600 कोटी येतो. त्या हा 600 कोटी निधी मग तिथल्या याच्याप्रमाणे दिला जातो की त्याच्या योग्यतेप्रमाणे दिला